निश्चयाचा महामेरू, बहुतजनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा प्रताप, शिवरायाचा 8वावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. सकळ सुखाचा केला त्याग, करुनी साधिजे जो योग. राज्य साधनाची लगबग कैसी केली. हे रामदास स्वामींचे बोल आहेत. आजचं आपलं पुस्तक वाचन रणजित देसाई यांच्या अजरामर अशा पुस्तकाचं होणार आहे आणि त्याचं नाव आहे श्रीमान योगी. आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं चारित्र्य सगळ्यांनाच माहिती होतं. प्रभू श्री रामचंद्र आणि शिवाजी महाराज यातला जर कुणाला एकच साम्य सांगायचं म्हणलं तर त्या दोघांचं चारित्र्य. आणि म्हणूनच प्रभू श्री रामचंद्र आणि शिवाजी महाराज यात अनेक राजे होऊन गेले, पण आपल्या स्मृतीत, आपल्या मनात, आपल्या हृदयात आणि आपल्या आत्म्यात चिरंतन असे जे कोणी 2 राजे आहेत त्यात या दोघांचा समावेश होतो. आता ही जी मी आवृत्ती वाचतीये या पुस्तकाची ती 19वी आवृत्ती आहे. मे 2007 साली त्याचं अनावरण झालं होतं. लेखकांचा मनसुबा ते सुरुवातीला देतात. श्रीमान योगी वाचकांच्या हाती देत असताना समाधान वाटते. या पुस्तकाच्या नादात गेल्या काही वर्षात अनेक नवे स्नेही जोडता आले, खूप पाहायला आणि वाचायला मिळाले. स्वामीनंतर 7 वर्षाच्या दीर्घ कालाने आज श्रीमान योगी प्रसिद्ध होत आहे. म्हणजे हे अगदी पहिल्या आवृत्तीच्या वेळेला त्यांनी आपला मनसुबा लिहिला होता. शिवचरित्राचा अभ्यास करत असताना सभासदांपासून शेजवलकरांपर्यंत उपलब्ध साहित्य वाचले. ही पुस्तके संदर्भ ग्रंथ राहिली नाही, तर ती जीवन संगाती बनली. इतिहासाचा अभ्यास करीत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. दुर्दैवाने शिवाजीविषयी अधिकृत व चांगले चरित्र आजतागायत उपलब्ध नाही. औरंगजेब त्या मानाने सुदैवी आहे. त्याला जदुनाथ सरकारांसारखा चरित्रलेखक मिळाला. शिवाजीला अजून तो योग आला नाही. युरोपियन इतिहासकार व बंगाली इतिहासकार यांच्यासारख्या थोर व्यक्तींना मराठी कागदपत्रातील बारकावे माहीत नसतात आणि महाराष्ट्रीय संशोधकांना अजूनही निर्विकारपणे शिवाजीचा विचार करणे जमत नाही. इतिहास वाचत असताना त्यात दिसणारे शिवाजीचे रूप पाहून थक्क व्हायला होते. इतका अष्टपैलू, अष्टावधानी, संपूर्ण पुरुष माझ्या नजरेत नाही. आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्म सहिष्णू, चरित्र संपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा सापडणं कठीण. मुलगा, पती, बाप, मित्र, शिष्य इत्यादी संसारी नात्यांना देखील घडणारे या महापुरुषाचे दर्शन मन भारून टाकते. शिवाजी धार्मिक होता, धर्मभोळा नव्हता. व्यवहारी होता, पण ध्येय शून्य नव्हता. श्रींच्या राज्याचे स्वप्न पाहणारा स्वप्नाळू आणि ते स्वप्न वास्तवात उतरवणारा कठोर वास्तववादी हे त्याचे स्वरूप आहे. विजयनगरसारखी हिंदू साम्राज्ये वैभवाच्या ऐन शिखरावर असताना मुसलमानी आक्रमणाच्या सामान्य धक्क्याने नामशेष झाले. त्यांचे पुनरुत्थान झालेच नाही ही इतिहासातली नोंद आहे. पण पुरंदरच्या तहाने धुळीला मिळालेले राज्य त्याच धुळीतून परत उठवून त्याला सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त या एकाच महापुरुषाला साधले. हे राज्य उभे करीत असताना जनतेच्या ऐहिक कल्याणाची जबाबदारी राजाची आहे हे तो कधी विसरला नाही.
अनेक लढाया तो लढला, पण त्यासाठी प्रजेवर त्याने कधी नवीन कर लादले नाहीत. मी शत्रूशी शत्रू म्हणूनच वागलो, मित्रांना दगा दिल्याचे दाखवा, असे त्यांनी आवाहन होते. त्या आवाहनाला उत्तर नाही. कौल देऊन गावे विसवणे, शेतसारा निश्चित करणे, वतनदारीला आवर घालणे, किल्ल्यांची कोठारे भरून ठेवणे, शेतकऱ्यांना बी बियाणे, नांगर अवजारे यासाठी कर्जाची सोय करणे, भाषा सुधारण्यासाठी राज्य व्यवहार कोश, पंचांग सुधारण्यासाठी करण कौस्तुभ, धर्म सुधारण्यासाठी प्रायश्चित्त देऊन हिंदू करून घेणे, नवे किल्ले बांधणे, वीरांचे कौतुक आणि पंडितांचा सन्मान, या सर्व बाबतीत सदैव दक्ष असणारा शिवाजी इतिहासात ठायी ठायी आपणास दिसतो. आणि एवढे करूनही त्याचे रूप एकाकीच भासते. असामान्य गोष्टी साध्य करूनही त्याची सुखदुःखे सामान्य माणसाचीच राहिली. ती त्याला एकट्यालाच भोगावी लागली. शिवचरित्राचा शोध घेत असताना वाचन चिंतना इतकेच पाहण्याला महत्व. आग्र्याचा ताजमहाल, आशीरगडची भूमी, वेरूळची दैवते, दौलताबाद व त्याच्या नजीकची औरंगजेबची कबर, औरंगाबाद, जुन्नर, पुणे इथपर्यंत मुलूक, शिवनेरी, चाकण, सिंहगड, तोरणा, राजगड, पन्हाळा, प्रतापगड, पुरंदर आणि दुर्गेश्वर, रायगड यांच्यासारखे आकाशाला तोरण बांधणारे गड, तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर, श्रीशैल यांच्यासारखी देवस्थाने, विजापूर, गोवळकोंडा यांच्यासारख्या राजधान्या, जंजिरा, सिंधुदुर्ग यांच्यासारखी नामांकित स्थळे, थोडक्यात आग्र्यापासून जिंजीपर्यंतचा मुलूक फिरावा लागला. ही स्थळे पाहिली नसती तर इतिहासात डोळ्यासमोर उभा राहिला नसता. या स्थळांना भेटी देत असताना अनेकांनी मदत केली. त्या सर्वांची नोंद करणे कठीण. शिवाजीचे गड पाहत असता रायगडचे तुकाराम शेडगे, सातारा एसटी डिव्हिजनचे अधिकारी श्री रेगे या सगळ्यांची मदत झाली. शिवचरित्राबाबत इतिहासकारांचे जेवढे दुमत आहे तेवढे दुमत असलेली चरित्र मिळणे कठीण. शिवजन्मापासून शिवमृत्यूपर्यंत प्रत्येक घटनेबाबत इतिहासकारांचे दृष्टिकोन वेगळे. या अडचणीतून वाटा शोधणे महाकठीण काम. पण यापेक्षा इतिहासकारांना मान्य असलेल्या अशा काही घटना सापडतात की ज्यांच्याबाबत माझ्यासारख्या ललित लेखक साशंक होतो. उदाहरण द्यायचे झाले तर शाहिस्ता खानाचे प्रकरण देत असता सर्व इतिहासकारांना हा लाल महालातील प्रसंग मान्य असल्याने मला तो जसाच्या तसा स्वीकारावा लागला. जो शिवाजी अत्यंत सावध आहे, थोर सेनानी म्हणून त्याचे चित्र परिपूर्ण आहे, त्याच्या कोशामध्ये वेडे साहस मुळीच नाही. तो शिवाजी 40,000 छावणीत निर्धास्त असलेल्या लाल महालाच्या मोजक्या साथीदारांसह प्रवेश करतो आणि दंगल उसळवतो. ही घटना केवढीही थरारक वाटली तरी ती शिवाजीच्या स्वभाव रेषेशी संपूर्ण सुसंगत वाटत नाही. लाल महालात शिवाजीने आपली माणसे पाठवली असतील, पण स्वतः शिवाजी तिथे जाणे संभव नाही असे मला वाटते. पण सर्व इतिहासकारांना हा प्रसंग मान्य, म्हणूनच मला तो जसाच्या तसा त्या स्वीकारावा लागला. मी इतिहास संशोधक नव्हे, याबाबत निर्णय करण्याचा अधिकार माझा नव्हे. श्रीमान योगी पुरे झाल्याचे समाधान आज वाटत आहे. ही कलाकृती म्हणजे शिवचरित्रावरील सर्वांगीण विचार असा माझा दावा नाही. शिवाजी ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पैलू आहेत. एका माणसाला या विभूतीचे सर्वांगीण दर्शन होणे कठीण आहे. नेपोलियनवर शेकडो चरित्रे, कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. त्या सर्वातून नेपोलियन या व्यक्तीचे अनेक पैलू नजरेत आले. शिवाजीच्या बाबतीत तसेच व्हायला हवे, तरच या महापुरुषाचे खरे दर्शन घडेल.